36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील सुमारे 90,000 आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनरेगा अंतर्गत कामे तात्काळ सुरू करून वर्क कोड ओपन करावेत अशी मागणी युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे. दरवर्षी मनरेगा अंतर्गत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होत होता, मात्र केंद्र सरकारने लागू केलेल्या रामजी योजनेतील कठोर अटी आणि शर्तींमुळे वर्क कोड ओपन होत नसल्यानं मेळघाटातील संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे. परिणामी सध्या कामे बंद असून आदिवासी मजुरांच्या हक्काची कोट्यावधी रुपयांची मजुरी थांबली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्षातील 3 महिने उलटून गेले असून पुढे मान्सून सत्रातील 3 महिनेही काम बंद राहण्याची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात येते. त्यामुळे उर्वरित केवळ 6 महिन्यात रोजगाराची संधी मिळणार असून या परिस्थितीत आदिवासी मजुरांवर स्थलांतराची वेळ येऊन उपासमारीचा सामना करावा लागू शकतो, असंही येवले यांनी सांगितलंय. शासनाने तातडीने लक्ष घालून मनरेगाची कामे सुरळीत सुरू करावीत, अन्यथा मेळघाटातील सर्व आदिवासी मजुरांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. यावेळी तालुका अध्यक्ष सहदेव बेलकर, सरपंच सोनाजी सावलकर, नवीन राठोड, सज्जुलाल धिकार, कालुदार सिंबे, सखाराम जामुनकर, श्रीराम सावलकर, आडा पटेल, भगत बाबा आदी उपस्थित होते. आज मेळघाटमध्ये MRGSचे कामं बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आमच्या आदिवासी मजुरांवर आलेली आहे. शासनाचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि त्यांनी आज जी योजना रामजी या नवीन योजनेमध्ये कन्वर्ट केलेली आहे, त्यामुळे आमचे आदिवासी मजुरांचे वर्कआउट ओपन होत नाही आहे आणि त्याच्यामुळं त्याचा फटका आमच्या आदिवासी मजुरांना पडलेला आहे. तात्काळ शासनाने, सरकारने याकडे लक्ष द्यावं. आज रोजी आमचे दर दिवशी 45,000 मजूर चिखलदरा तालुक्यात, 25,000 मजूर धारणी तालुक्यात सुरू असतात, परंतु त्याची संख्या आता एकदम कमी झालेली आहे. ती 10%, 15%वरच आलेली आहे. आज रोजी चिखलदरा तालुक्यामध्ये फक्त 10,000 मजूरच सुरू आहे आणि धारणी तालुक्यामध्ये 2 ते 3,000च मजूर सुरू आहे. त्यासाठी त्यांचे जे पेंडिंग वर्कआउट आहे ते तात्काळ शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत निहाय सुरू करून त्यांना रोजगार मिळवून द्यावा, ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे. येणाऱ्या काळात या आदिवासी मजुरांना आता 3 महिन्यानंतर शेतीचे दिवस येतील, शेतीचे कामं सुरू होतील. त्याच्यामुळे हे 3 महिने आणि समोरचे 3 महिने असे 6 महिने उलटून गेल्यानंतर त्यांना नवीन कामं मिळणार आहे. याकडे शासनाने, केंद्र शासनाने लक्ष द्यावे आणि तात्काळ आमच्या आदिवासी मजुरांचे नरेगाचे, मनरेगाचे कामं सुरू करण्यात यावे, ही आमची एक विनंती आहे. आणि असं नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या आमच्या आदिवासी मजुरांसोबत आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून याची सरकारने दखल घ्यावी. कि हमारे को काम वर्कआउट पास ये कर दे, वर्कआउट पास कर दे, उससे पास होने के बाद में हमको काम मिलेंगे. वर्कआउट ओपन होने को ना आदिवासी लोगों को काम चाहिए. वर्कआउट ओपन ना होने के कारण आदिवासी लोग बेरोजगार है. अभी काम अगर ओपन हुआ तो आदिवासी कोई काम करेंगे, नहीं तो 2-3 महीने के बाद में काम बंद हो जाएगा. आदिवासी क्या करेंगे? खेती का, वावर का काम चालू हो जाएगा, बाद में काम खत्म हो जाएगा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे सह कॅमेरामॅन प्रकाश आठवले, अमरावती.